नयन फाउंडेशन तर्फे हा गोविंदा पदक आहे, तो गोविंदा पदक हा सुद्धा दृष्टीहीनांचा आहे आणि या ठिकाणी बघतोय दृष्टीहीन मुलं असतील मुली असतील यांचा मिळून हा गोविंदा पदक आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतात त्याला संदेश देण्याचा प्रयत्न या मुलींकडून होताना पाहायला मिळतोय। ताई काय सांगशील, नयन फाउंडेशन तर्फे हा जो गोविंदा पदक आहे तो किती वर्षांपासून सुरू आहे? हे 11 वर्षांपासून सुरू आहे, पण माझी इथे पहिलीच वेळ आहे। पण मला पहिल्या वेळेत पण खूप छान एक्सपिरियन्स मिळालं आणि विशेष मुलींवरती खूप भर दिली जाते येथे। आता जसं की बदलापूरमध्ये ज्या काही मुलींवरती अत्याचार झालेला आहे, बदलापूर किंवा वेगवेगळ्या जागी, तर या गोष्टीला आम्ही उचलून धरलंय। या गोष्टीचा आम्हाला जाहीर विरोध आहे आणि हे आम्ही सांगणार आहोत। राज्यामध्ये अनेक घटनांचे किस्से चर्चा ऐकायला येतात कानावरती, पण काय नक्की वाटतं तुम्हाला? गोविंदा पदकांमधून तुम्ही एक संदेश देताय, दृष्टीहीन आहात तरी पण एक संदेश देण्याचा प्रयत्न करताय, काय नक्की तुमचं म्हणणं यावर? मला असं वाटतं की जर आज ही महिला जी आहे ती जर आज एक सुरक्षिततेच्या म्हणजे सुरक्षिततेची वाट जर महिलेला मिळतच नसेल आणि जर महिला ही देशामध्ये सुरक्षित नसेल तर मग महिलेवरती जे अत्याचार जे होत आहेत ते अत्याचार थांबतील कसे? कारण जर महिलांवरचे अत्याचार जर थांबलेच नाहीत आणि जर महिलांवर अत्याचार होत आहेत आणि ती कंप्लेंट आपण पोलीस प्रशासनाकडे देतो आहोत, तरीही पोलीस प्रशासक असलेली एक महिला असून सुद्धा तिला जर 12 तासांनी जाग येऊन जर तेव्हा ती ऍक्शन घेत असेल तर मग महिला सुरक्षित कुठे आणि महिला सुरक्षित राहावी? मग यासाठी सरकारने पावलं योजनेसाठी सरकार नेमकं काय करणार आमच्यासाठी, असं मला असं वाटतं की करायला पाहिजे ते काय करणार सरकार आमच्यासाठी? योजना देण्याऐवजी त्यांनी एखादे क्लासेस आम्हाला सेल्फ डिफेन्ससाठी किंवा महिलांसाठी त्यांनी सुरू करायला पाहिजे। कारण मला असं वाटतं की देशात जर स्वातंत्र्यता आपण प्राप्त केलेली आहे 1947 रोजी, तर आज स्वातंत्र्याचा प्रश्न मुलींच्या बाबतीत नाहीये। मुली स्वतंत्र आहेत का हा प्रश्न, या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आपण जर पाहिलं तर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे सरकारने, सेल्फ डिफेन्स शिकवलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। ताई काय सांगशील, किती दिवसांपासून खरं तर प्रॅक्टिस सुरू आहे, किती आव्हानं या प्रॅक्टिस दरम्यान आली? आमची प्रॅक्टिस गेला 1.5 महिना चालू आहे आणि आम्हाला पुन्ननगर देवेंद्र सर आणि त्यांचे इतर कार्यकर्ते आम्हाला छान सपोर्ट करतात आणि जे आता सध्या तरी चालू आहे त्यांना जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच हवी। आपल्यासोबत या ठिकाणी मुलं सुद्धा आहेत, मुलांशी सुद्धा एकदम संवाद साधू। किती अडचणी आल्या, एकूण मुली सुद्धा तुमच्या सोबत आहेत, एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही। ही जी आम्ही टीम काढलेली आहे, खूप विचार करून टीम काढलेली आहे आधारिका फाउंडेशन यांनी, आणि मला सरकारला एकच म्हणायचं आहे, जी काही लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आहे त्याच्यापेक्षा जर सुरक्षा तुम्ही आपल्या या भगिनींसाठी जर माता भगिनींसाठी जर तुम्ही वाढवली तर अतिउत्तम होईल, जेणेकरून हे जे काय आपल्या देशात जे काही चाललेलं आहे ते पूर्णपणे बंद व्हावं अशीच माझी विनंती। आणि जी लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा तुम्ही महिलांना सुरक्षा द्या, एवढीच माझी विनंती आहे। लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा महिलांना वेगवेगळ्या योजनांमध्ये घेण्यापेक्षा एक त्यांच्यासाठी सुरक्षा करण्यात यावी असं प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। एकूणच सुरक्षेसाठी कोणत्या तरी कोर्सेस आहेत ते शिकवण्यात यावं अशी सुद्धा मागणी ह्या दृष्टीहीन गोविंदा पथकांमधील ज्या महिला आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। राज्य सरकार यावरती नक्की विचार करून उत्तर देईल का किंवा कशा काही कार्यवाही ती करण्यात येईल का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।